त्या ठिकाणच्या या 100 वर्षाची परंपरा रोल काय सगळे या खुर्ची काय बाजूला बाबा साहेब प्रशांत कोरटकरला तेलंगणा पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांचं संरक्षण आहे अशा पद्धतीने मागच्या महिन्यावर पोलीस संरक्षण भारतीय जनता पक्षाच्या संबंधित सगळ्या गुन्हेगारांना ते कोरटकरलाच आहे का असं नाही. त्यातले काही लोक आमदार झाले, काही लोक खासदार, काही त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, काही ठेकेदार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची ही व्यक्ती आहे. काल रात्री कुणाल कामरावरती हल्ला झाला, म्हणजे प्रत्यक्ष त्याचं ऑफिस तोडलं, त्याचा स्टुडिओ तोडला. काही लोकांना असं वाटतं की एकनाथ शिंदेचा अपमान केला. मला कोरटकरने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यावर कोणी बोलत नाहीत हे लोक. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा त्याचं कार्यालय तोडला जातो आणि राज्याचे मुख्यमंत्री दंगलीची बाजू घेत आहेत. या राज्यामध्ये प्रथम होत आहे. कुणाल कामरा चुकला असेल त्याच्यावर कारवाई त्याच्यावरती आपल्याकडे सेक्शन आमच्या कायद्याखाली अनेकदा कारवाई. पण राज्याचे मुख्यमंत्री गुंडगिरी करणाऱ्या आणि कुणाल कामराला सांगतायत एकनाथ शिंदेची माफी मागा, ही दडपशाही आहे. या मंत्र्यांनी प्रशांत कोरटकरला अभय दिल्यामुळे त्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला, पळून गेला महाराष्ट्रात. पोलीस त्याला 24 तासात पकडू शकतात. पण आज नाईलाज अर्ज कोर्टाने फेटाळल्यावर त्याला अटक करावी लागली किंवा तो सरळ. या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची सुव्यवस्था नाही. महाराष्ट्र हे कधी काळी कायद्याचं, आज ते कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. राहुल सोलापूर महाराजांचा अपमान तो मोकळा. कोरडच अटक केली, लोक उठाव. आणि कुणाल कामराच्या कालच्या प्रकरणावरचं लक्ष विचलित करायच्या लोकांचं. एक रिक्षावाल्यावरती म्हणून यंत्रणा हलते, पण कोरड यंत्रणासाठी यंत्रणा हलते नाही. बोला काय पुढे. साहेब दुपारी मुंबईतील रस्त्यांसंदर्भात विधान यांच्यामध्ये झाला. आता एक विषय होता, परत रस्ते कुठे आणता येते तर मुंबई रस्त्यावरती बोलू ना. रस्त्यांच्या संदर्भातला भ्रष्टाचार आणि रस्त्यांची अवस्था यावर शिवसेनेचे श्री आदित्य हे सातत्य. रस्त्याच्या कामाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुंबईची कशी अवस्था या लोकांनी केली आहे याच्यावर आदित्य ठाकरेच उत्तम प्रकारे सांगू शकतात. आदित्य ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री तेव्हा आदित्य ठाकरेंना बघितल्यानंतर ते काही कारण देऊन पुन्हा गेले आणि बैठकीला उतरले. जेव्हा आदित्य ठाकरे बसून होते तो एक व्हिडिओ व्हायरल होता. आता ह्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू. आमच्या डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद कोणत्याही आमच्या नजरेला नजर, आमच्या समोर बसण्याची, आमच्याशी चर्चा करण्याची, हे गुन्हेगार म्हणताना खात आहे. म्हणून तर काल कुणाल कामरावरती हल्ला करावा लागला. कुणालनं त्याच्या व्हिडिओमध्ये नाव घेतलेलं नाही. मी ते गाणं ऐकलं, स्वतः ऐकलं, मी समजून घेतलं. नाव घेतलेलं नाहीये. खाते आहे की कुणाल कामरा जो सांगतो तो गद्दार, ते गद्दार आम्हीच आहोत. आणि त्यातून हे सगळे हल्ले वगैरे होत आहेत. नाशिकचा
2 वर्षांवर दौरा केला. एक मागणी आहे की कुंभमेळ्यासाठी जे प्राधिकरण होत आहे त्यामध्ये साधू महंतांचाही समावेश असावा, त्यांना मिळावा आणि त्यांच्या सल्ल्याने जे नियोजन कुंभमेळ्याचं केलं जावं. 2 साधू आहेत ना, गिरीश महाजन आणि दादा भुसे. 2 महान साधू आहेत की इथे. बाकी सगळे लोक आहेत, आमदार खासदार वगैरे त्यांच्या पक्ष. प्रयागराजचा इतका मोठा कुंभ त्यानेच केलाय, बाकी कोणाचा नाही. मर्यादा माझ्या याच्याविषयी फार तर आमचे वसंतराव गीते सांगू शकते. महान हळूहळू ती माहिती समोर बाहेर येईल. पण साधू महंतांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यामध्ये घ्यावं, जेणेकरून कुंभमेळा नक्कीच आहे. मी त्यांच्या जे साधू आहेत किंवा कुंभमेळा भाविक आणि श्रद्धाळू येतात, येत नाहीत, परंतु कुंभमेळ्याचं पावित्र्य आणि महत्त्व लोकांसमोर जात नाही. तरी सूचना आता असं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे ना, साधूंची आहे जी भूमिका विचार केला पाहिजे. प्राधिकरण मॅनेजमेंट हे अधिकाऱ्यांचं काम आहे, महंतांचं काम फक्त आध्यात्मिक क्षेत्रात आहे, त्यामुळे त्यांना प्राधिकरणामध्ये. मग योगी आदित्यनाथ कोण आहेत? आदित्यनाथ एका प्रमुख आहेत गोरखपूरच्या. आपल्याला माहिती मुख्यमंत्री होऊ शकतात. नरेंद्र मोदी केदारनाथला जाऊन गुहेत बसून ध्यानधारणा करू शकतात साधू म्हणून. निवडणुकीच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या एखाद्या देवळात जाऊन पूजा अर्चा भस्म लावून साधूसारखे फिरू शकतात. हे ढोंग चालतं, पण त्यांच्याच कामामध्ये सहभागी होऊ द्यायचं नाही, तो मानत नाही. चले, हे सगळं वाक्य त्या